Thank you so much, everyone, for joining in. Today we have Nitin Shirsat sir. He's a business owner for one of the market research firms, and he's very talented. He has almost 10, 15 years of experience in this domain, and he's going to talk about digital marketing topic. I request Nitin sir to please share your screen and take us through the presentation slides. Thank you so much. Thank you, sir. I've made you a host. Please continue Okay. screening. That. Are you able to see my screen? Yes, sir. Hello. Yeah, Yes. Okay. Okay. absolutely. Okay. First of all, thank you for giving me opportunity to introduce a digital marketing session. My name is Nitin Sirsat. I am basically from Amravati. I am done my MCA from Amravati University. Then I started a job in a as a .NET developer in Amravati. When I'm join a company that I got a call from digital marketing. Don't know that time what is the digital marketing. I just joined the digital marketing team in a Pune in a small startup firm as a 3,000 per month. Then I am growing my career in digital marketing. Okay, so we are starting a session in digital marketing. So what is the digital marketing and how digital marketing is works for your business and your company also. ठीक आहे. आता डिजिटल मार्केटिंग जे आहे ते आता आपण कोणत्याही बिझनेसला आपल्याला प्रोग्रेस करायचा असेल म्हणजे ग्रो करायचा असेल तर त्यासाठी आपण काय डिजिटल मार्केटिंगचा यूज करतो. म्हणजे जगामध्ये अशी कोणतीही कंपनी नाही की जिथे डिजिटल मार्केटिंग हा प्रकार नाही आहे कारण डिजिटल मार्केटिंग शिवाय आपण कोणतीही कंपनी ग्रो करू शकत नाही. आता डिफिनेशन काय आहे डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आहे डिजिटल मार्केटिंग काय आहे? हा एक असा एक टर्म आहे म्हणजे असा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्या थ्रू आपण लीड जनरेट करू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज यूज करून आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो. मग ते कंपनी ॲज अ प्रॉडक्टमध्ये असो किंवा ॲज अ सर्व्हिसेसमध्ये असो दोन्ही प्रकारच्या टाईपच्या कंपन्यांना डिजिटल मार्केटिंग हे खूप नीड असतं त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आपण डिजिटल मार्केटिंगमध्ये ॲज अ काय करतो तर एखादं प्रॉडक्ट असेल एखादं सर्व्हिस असेल त्याच्याबद्दल आपण क्लायंटला एंगेज करतो. त्या ब्रँडबद्दल अवेअरनेस आपण करतो आणि याच्या थ्रू लीड जनरेट करतो आणि सेल जो आहे आपण तो इन्क्रीज करतो डिजिटल मार्केट थ्रू. तर डिजिटल मार्केटिंगमध्ये वेगवेगळ्या टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण पुढे घेणारच आहोत की ज्याच्या थ्रू मार्केटिंग डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण कसं ग्रो करू शकतो. आता याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंगचे बेनिफिट काय आहे तर आपण ग्लोबल ऑडियन्स टार्गेट करू शकतो. ग्लोबल शिवाय आपण सपोज आपल्याला US मार्केट टार्गेट करायचं तर ते करू शकतो इंडियाचं करू शकतो म्हणजे एखादं रिजन एखादी कंट्री सुद्धा आपण डिजिटल मार्केटिंग थ्रू आपण टार्गेट करू शकतो. आणि हे जे आपण कॅम्पेन रन करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पेनमध्ये PPC असो ते आपण पुढे बघणारच आहोत. आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहे ते खूप हाय मिळते जर आपण डिजिटल मार्केटिंगचा यूज केला तर. आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण रिअल टाईम ॲनालिटिक्स यूज करू शकतो की किती माझ्या वेबसाईटला ट्रॅफिक आहे परफॉर्मन्स ट्रॅकिंग किती आहे आणि डिजिटल मार्केटिंग केल्यानंतर आणि बिफोर अँड आफ्टरचे रिझल्ट आपण बघू शकतो. याच्या थ्रू आपण कस्टमर एंगेज करू शकतो आणि बिझनेस आपला आता ग्रो करू शकतो. आता डिजिटल मार्केटिंग ही एक टर्म आहे पण या डिजिटल मार्केटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल्स आहेत. ते चॅनल्स तुम्ही म्हणजे सगळ्यांनी ऐकलं असेल SEO म्हणजे सर्च इंजिन मार्केटिंग सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे SEO कंटेंट मार्केटिंग म्हणजे ब्लॉगिंग सोशल मीडिया मार्केटिंग ईमेल मार्केटिंग ॲफिलिएट इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि व्हिडिओ मार्केटिंग. तर याच्यामध्ये जे फर्स्ट आहे आपलं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे SEO.
अगोदर सगळ्या लोकांना एसईओच माहित होतं. डिजिटल मार्केटिंग ही जी टर्म आहे हे गेल्या 2-3 वर्षापासून आली आहे. अगोदर सगळे लोक एसईओ करतो, एसईओ आहे, अशाच टर्म्स होत्या. तर एसईओ मुळे काय होते, एसईओचा जो पार्ट आहे हा फक्त वेबसाईट पुरताच आणि जे ॲप असतात मोबाईल ॲप त्याच्या पुरताच मर्यादित आहे. याच्यामुळे काय होते, वेबसाईटची व्हिजिबिलिटी आपण वाढवू शकतो ऑर्गॅनिक पद्धतीने. कीवर्ड रिसर्च, ऑन पेज ऑप्टिमायझेशन. आता कीवर्ड रिसर्च म्हणजे काय, सपोज एखादं माझी वेबसाईट आहे ज्याच्यामुळे मी मेकअप आर्टिस्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. तर मेकअप आर्टिस्टच्या बद्दल कोणकोणते कीवर्ड लोक सर्च करतात आणि त्या सर्चवर आपल्याला आपली वेबसाईट कशी रँकिंगवर आणता येईल गुगल सर्चमध्ये, तर याच्याबद्दल आपण कीवर्ड रिसर्च करतो. ऑन पेज ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, की माझी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये मेटा टॅग्स, म्हणजे मेटा टॅग्स म्हणजे काय, टायटल कसं असलं पाहिजे त्या पेजचं, त्या पेजचं डिस्क्रिप्शन कसं असलं पाहिजे, कोणकोणते त्या पेजमध्ये कीवर्ड असले पाहिजे, त्या वेबसाईटची कंटेंट क्वालिटी कशी असली पाहिजे, H1 टॅग कुठे असला पाहिजे, H2 टॅग कुठं असला पाहिजे, H1 किती प्रकारचे असले पाहिजे, इमेजेसची साईज किती असली पाहिजे, पूर्ण पेजवरच्या HTML ची साईज किती असली पाहिजे, जावा स्क्रिप्ट आपल्याला कमीत कमी कसे यूज करता येईल, आणि जे आपलं प्रॉडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे त्याच्यावर कसं जेव्हा लँडिंग पेजवर क्लायंट येईल तेव्हा त्याच्यावर ते कसा एंगेज राहायला पाहिजे, त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये करतो. त्याच्यानंतर सर्च इंजिन मार्केटिंग. सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे हे पेड, आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे हे फ्री, म्हणजे ज्याच्या थ्रू गुगल थ्रू आपण ऑर्गॅनिक सर्चमध्ये येतो, पण आपण सर्च इंजिन मार्केटिंग थ्रू आपण कॅम्पेन रन करतो, ज्याच्यामध्ये जसं गुगल ॲड्स वगैरे आहे. याचे काय काय बेनिफिट्स होतात, इमिडिएटली व्हिजिबिलिटी मिळतं आपल्याला, टार्गेटेड ट्रॅफिक मिळतं, बजेट कंट्रोल मिळतं, मेजरेबल परफॉर्मन्स व्हाय CPC CTR ROI. आणि याच्यामध्ये काय आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲड रन करू शकतो. मग ह्या ॲड रन कुठे करू शकतो आपण, मेटा ॲड्स, ज्याच्या थ्रू आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामचे ॲड रन करू शकतो, लिंक्डइनचे ॲड रन करू शकतो, यूट्यूबचे ॲड रन करू शकतो, बिंगचे ॲड रन करू शकतो. आणि या ज्या ॲड्स आहे या ॲड्सचा प्लॅटफॉर्म असतो, गुगलच्या ॲडचा परफॉर्मन्स असतो गुगल ॲडसेन्स. गुगल ॲडसेन्सबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे, तर आपण त्याचा यूज कसं करून आपण जास्तीत जास्त इन्कम अर्न करू शकतो. त्याच्यानंतर आता जे मेन चालतं, आता जे 2-3 वर्ष अगोदरच्या वर्षापासून जे चालू आहे त्याच्यावर ते सगळ्याचा फोकस आहे, ते म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग. हा सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये आपण काय करतो, की वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म आहेत, जसे फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, लिंक्डइन आहे, ट्विटर आहे, टिकटॉक आहे. याच्या थ्रू काय करतात आपण, सोशल एंगेजमेंट वाढवतो, रील्स बनवतो, एखादे आपण शॉर्ट व्हिडिओ बनवून त्याच्या लीड जनरेट करू शकतो. त्याच्यामध्ये पेड ॲड्स आपण लावू शकतो, इंस्टाग्रामला पेड ॲड लावू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे रील बनवून आपण एंगेजमेंट करू शकतो क्लायंटला, आणि त्याच्या थ्रू पण आपण अ, वेगवेगळ्या प्रकारचा बिझनेस जनरेट करू शकतो. आता खूप सारे तुम्ही रील बघितले असेल, की एखाद्या हॉटेलची ॲड आहे, इन्फ्लुएन्सर जातात त्यांच्या हॉटेलची ॲड करतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जेवण दाखवतात. या प्रकारच्या थ्रू पण आपण इन्फ्लुएन्सर थ्रू पण आपण बिझनेस याच्यामध्ये आपण जनरेट करू शकतो. त्याच्यानंतरची टर्म आहे ईमेल मार्केटिंग. ईमेल मार्केटिंग म्हणजे सपोज एखादा प्रॉडक्ट आहे आपलं, त्या प्रॉडक्टबद्दल आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्लायंटला मेल करू शकतो. मग या मेलचा डेटाबेस आपल्याला मिळतो, त्याच्या थ्रू वेगवेगळे टूल्स आहेत. आपल्याला एखाद्या क्लायंटचा जर मेल काढायचा असेल, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर काढायचा असेल, कंपनी वाईज सुद्धा आपण मेलची लिस्ट काढू शकतो. अपोलो सारखे टूल आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे आपण कोणत्याही क्लायंटचा आपण ईमेल आय डी त्याच्यामधून काढू शकतो. मग आपण एखादं प्रॉडक्ट पब्लिश केलं असेल तर त्याच्यामध्ये आपण न्यूज लेटर पाठवू शकतो क्लायंटला, प्रमोशनल ईमेल पाठवू शकतो, ड्रिप कॅम्पेन रन करू शकतो. आणि मग हे ईमेल मार्केटिंगचे काही टूल्स आहेत, म्हणजे एका मॅन्युअल मेल पाठवायची आपल्याला काही गरज नाही. आपण 1-1 लाखपर्यंत मेल आपण शेड्यूल करू शकतो. मग त्याच्या थ्रू वेगवेगळे टूल्स आहेत ईमेल मार्केटिंगचे, त्याच्यामध्ये मेल चिंप आहे, हबस्पॉट आहे. या थ्रू आपण ईमेल मार्केटिंग थ्रू लीड जनरेट करू शकतो आणि आपला बिझनेस सुद्धा आपण वाढवू शकतो. आता ॲफिलिएट आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंग काय? आता ॲफिलिएट मार्केटिंग काय, सपोज एखादं प्रोडक्ट आहे, सपोज ॲमेझॉनवरती आपल्याला एखादं प्रोडक्ट आहे, ते ॲमेझॉनचं पण एक ॲफिलिएट प्रोग्राम आहे.
ज्याच्या थ्रू एखादा प्रॉडक्ट आहे आणि त्या प्रॉडक्टची मी लिंक जनरेट करू शकतो, मी जर ॲफिलेट असेल तर. आणि मग ते लिंक मी जर कोणाला दिली, सपोज त्यांनी जर 10,000चं प्रॉडक्ट जर घेतलं आपल्या लिंक थ्रू, तर आपल्याला त्याच्यामध्ये 200-300 रुपये आपल्याला ॲज अ कमिशन मिळतात. तर या ॲफिलेट प्रोग्राम आहे, या प्रकार चालतो. मग याच्या ॲफिलेट सारखे खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत ज्याच्या थ्रू आपण ॲज अ ॲफिलेट म्हणून आपला प्लॅटफॉर्म टाकू शकतो आणि त्याच्या थ्रू वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे दुसऱ्यांचं सेल करून आपण त्याच्यावरती कमिशन कमवतो. या प्रकारचा ॲफिलिएट प्रोग्राम आपण याच्यामध्ये रन करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे, जसं मी ऑलरेडी करायचो, होस्टिंग होस्टिंग प्लॅन्स आहे वेगळ्या. आपण होस्टिंगचे वेगवेगळ्या प्रकारचे, सपोज ब्ल्यू होस्ट आहे, आयपेज आहे, होस्टिंगर आहे, यांचे आपण ॲफिलिएट बनायचं आणि आपापल्या फ्रेंडला ते लिंक पाठवायची. म्हणजे त्यांना पण डिस्काउंट मिळायचा होस्टिंगमध्ये, आपल्याला पण डिस्काउंट मिळायचा. तर अशा प्रकारचे ॲफिलिएट प्रोग्राम आपण त्याच्यामध्ये रन करतो. मोबाईल आणि व्हिडिओ मार्केटिंग आहे. सपोज तुम्ही एखादं अँड्रॉइडचं ॲप गेम वगैरे खेळतो किंवा एखादं ॲप ओपन करतो, तर वरती आपल्याला ॲड्स वगैरे येतात. त्या ॲड्स पण आपण ऑप्टिमाइज करू शकतो. त्याच्यामध्ये व्हिडिओ, एखादं काय बघताना छोटे छोटे व्हिडिओ येतात, ते व्हिडिओ पण आपण ऑप्टिमाइज करू शकतो आणि त्यांची पण मार्केटिंग आपण याच्यामध्ये करू शकतो. तर याच्यामध्ये काय होतं, बेटर एंगेजमेंट होतं. आता रील्स थ्रू बिझनेस करणं म्हणजे खूप ट्रेंडिंग टॉपिक झालेला आहे. त्याच्यामुळे याच्या थ्रू पण आपण चांगला, रील्स थ्रू पण चांगला बिझनेस आपण करू शकतो. त्या डिजिटल मार्केटिंगमध्ये काही टूल्स असतात, ज्याच्या थ्रू आपण हे गुगल ॲनालिटिक्स आहे. गुगल ॲनालिटिक्समध्ये आपण आपलं जे ट्रॅफिक आहे, ते ट्रॅफिक आपण बघू शकतो की सध्या माझ्या वेबसाईटवर किती ट्रॅफिक आहे. आता हे माझ्या कंपनीची वेबसाईट आहे. याच्या थ्रू आपण बघू शकतो की कुठून कुठून प्रकारचं, कुठून क्लायंट आहे, ते कुठून प्रकारचे आलेले आहेत, कोणत्या सोर्स थ्रू आलेले आहे, कोणकोणत्या पेजवर ते लँड करत आहे, आणि ते किती सेशन आहे, कोणत्या आपण इव्हेंट काय जनरेट केलं असेल तर त्या इव्हेंट थ्रू पण आपण याच्यामध्ये या टाईपचा आपण बघू शकतो गुगल ॲनालिटिक्समध्ये. आणि सेमरस आहे, HRF टूल आहे. याच्यामध्ये आपण एखाद्या कॉम्प्युटर ॲनालिसिस करू शकतो की त्या समोरच्या क्लायंटनी त्याच्या वेबसाईटमध्ये कोणकोणते कीवर्ड टार्गेट केले, ऑडियन्स कोणकोणत्या प्रकारचे येते आहे, आणि त्यांनी आपल्या वेबसाईटमध्ये काय आपण आणखी इम्प्रूव्हमेंट करू शकतो, त्याच्यासाठी या टूलचा यूज करू शकतो. उबर सजेस्ट आहे, सेमरस आहे, HRF आहे. याच्या प्रकारे खूप सारे टूल्स आहेत. हुडसूट अँड बफर आहे. हे हुडसूट काय आहे की सपोज मला एक माझी पोस्ट आहे आणि ती पोस्ट 10 सोशल मीडिया वेबसाईटवर गेली पाहिजे. म्हणजे ऑटोमॅटिक इंस्टाग्रामवर गेली पाहिजे, लिंक्डइनवर गेली पाहिजे, फेसबुकवर पण गेली पाहिजे, ट्विटरवर पण गेली पाहिजे. होटसूट असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे थ्रू मी एक माझी पोस्ट तयार करेल, इमेजेस वगैरे काय ते तयार करेल आणि खाली फक्त प्लॅटफॉर्मवर क्लिक करेल की किती वाजता याच्यावरती ती ॲड रन झाली पाहिजे. ते केलं ऑटोमॅटिक, त्या वेळेला ती ॲड ऑटोमॅटिक सगळ्या जी पोस्ट आहे ती सगळ्या प्लॅटफॉर्मवर दिसेल. कॅनवा आहे. कॅनवामध्ये आपण डिझाईन करू शकतो. आता कॅनवामध्ये AI पण आलेलं आहे. AI थ्रू पण आपण चांगल्या चांगल्या डिझाईन करू शकतो. मेलचिंप आहे. मेलचिंपचं मी ईमेल मार्केटिंगमध्ये तुम्हाला एक्सप्लेनच केलेलं आहे. हबस्पॉटमध्ये आपण ऑटोमेशन लावू शकतो. हबस्पॉट काय, हे आम्ही पण आमच्या कंपनीमध्ये यूज करतो. हबस्पॉट एक CRM आहे, ज्याच्या थ्रू आपण क्लायंटचं लीड भेटला की आपल्याला त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर आपण त्या क्लायंटचे सगळे डिटेल्स बघू शकतो, त्या कंपनीचे सगळे डिटेल्स बघू शकतो. हॉटस्पॉट थ्रू या ज्या गोष्टी आहे आपण मॅनेज करू शकतो. आता इमेजिंग ट्रेंड कोणते आहे याच्यामध्ये, तर AI अँड ऑटोमेशन आहे. आता आपण जर गुगलवर काही सर्च केलं, आपण आता गुगलवर जर काही सर्च केलं, तर आपण सपोज मेकअप आर्टिस्ट इन पुणे किंवा मग SEO कोर्सेस टाकलंय इथे, तर इथे हे AI ओव्हरव्ह्यू येते. जेमिनाय थ्रू AI ओव्हरव्ह्यू येतं. तर AI ओव्हरव्ह्यू थ्रू आपली वेबसाईट कशी त्याच्यामध्ये रँक करायची AI मध्ये, याच्या थ्रू पण काही काही गोष्टी ऑप्टिमायझेशन आपण त्याच्यामध्ये करू शकतो. व्हॉइस अँड व्हिज्युअल सर्च आहे. याच्यामध्ये कशी इम्प्रूव्हमेंट आणायची, जसं गुगलचं व्हॉइस आहे. पर्सनलाइज कंटेंट कसं करायचं, फर्स्ट पार्टी डेटा, मेटावर्स अँड इम्प्रूव्ह. मेटावर्स म्हणजे फेसबुक आणि
इंस्टाग्रामचे ॲड्स, त्याचे सस्टेनेबिलिटी फोकस मार्केटिंग आपण याच्या थ्रू करू शकतो. आणि चॅलेंजेस काय असतात याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये? डिजिटल मार्केटिंगमध्ये चॅलेंजेस असे असतात, जी डी पी आर, सी सी पी ए पॉलिसीज आहे. जी डी पी आर पॉलिसी म्हणजे युरोपमध्ये ज्या ज्या आहेत कंट्री, त्यांना जर आपण मेल केला तर मेल ते विचारतात की तुम्हाला मेल आमचा कुठून मिळाला. जी डी पी आर पॉलिसी असल्यामुळे आपण त्यांचा मेल आपण करू शकत नाही, नंबर काढू शकत नाही, डायरेक्ट त्यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकत नाही. ॲड फॅटी अँड ब्लॉकिंग म्हणजे कोणकोणत्या कंट्रीमध्येच ॲड दिसतात, कोणकोणत्या कंट्रीमध्ये त्या ॲड्स बॅन असतात. क्रॉस प्लॅटफॉर्म वेब ब्राउझर म्हणजे म्हणजे एखाद्या आपण जे वेबसाईट आहे ते क्रोमवर वेगळ्या प्रकारची दिसते, फायरफॉक्सवर वेगळ्या प्रकारची दिसते, आणि इंटरनेट एक्सप्लोररवर वेगळ्या प्रकारची दिसते. तर याच्या थ्रू आपण क्रॉस प्लॅटफॉर्मवरती पण आपली वेबसाईट कशी रन झाली पाहिजे, सगळ्या सेम वेबसाईट आपल्याला सगळ्या ब्राउझरवर दिसली पाहिजे. याच्यासाठी आपण प्लॅटफॉर्म कन्सिस्टन्सी असतो, तो हा एक चॅलेंजेस आपल्याला असतो. आणि मेजर रिअल आर ओ आय आपल्याला एखाद्या ॲडवर क्लिक केल्यानंतर लीड जनरेट झाली, लीड जनरेट थ्रू आपल्याला बिझनेस झाला का, तर याच्यामध्ये खूप सारे याच्यामध्ये थर्ड पार्टी टूल्स पण आहे आता, ज्याच्या थ्रू आपण बिझनेस त्याच्या थ्रू झाला की नाही झाला, ती लीड जनरेट झाली की नाही झाली, तर त्याच्यामध्ये पण मग लीड जनरेट झाली तर त्याची क्वालिटी किती प्रकारची, म्हणजे फेक आहे, फेक क्वालिटी तर नाही ते, किंवा रिअल पर्सन तर नाही, तर याच्या मेजरिंगचा पण थोडा चॅलेंजेस याच्यामध्ये येऊ शकतात. अल्गोरिदम अपडेट्स, आता अल्गोरिदम अपडेट्स जी आहे ही खूप मोठी टर्म्स आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, अगोदर वेबसाईट आपण बनवली, त्याच्यामध्ये थोडे कीवर्ड टाकले, डिझाईन तयार केली, आणि आपली वेबसाईट डायरेक्ट गुगलमध्ये दिसायची. मग ते कंटेंट कोणी ए आय थ्रू जनरेट करो की काय काही करो, की वन पेजची जर वेबसाईट बनवली तरी ते रँक करायची. पण आता गुगलने वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स काढलेले आहे. तर ते ए आय कंटेंटचे अपडेट असो, आता इथे एस-ई-ओ अपडेट दिसतात. एस-ई-ओ अपडेटमध्ये स्पॅम अपडेट दिसतो, कोर अपडेट दिसतो, बाट अपडेट दिसतो, स्पॅम अपडेट दिसतो. मग या अपडेट थ्रू, गुगलचे जे अपडेट आहे याच्या थ्रू आपली वेबसाईट, त्यांना काय काय पाहिजे तुमच्या वेबसाईटमध्ये, म्हणजे कंटेंट छोटं असलं तरी चालेल, पण ते ॲज अ क्लायंटला जे पाहिजे ते तुमच्या पेजमध्ये आहे का. तर याच्यासाठी पण आपलं गुगल वेगवेगळ्या प्रकारचे सर्चचे अपडेट काढतो. तर याच्या थ्रू पण हे सर्च थ्रू पण आपण आपली वेबसाईट आपण ऑर्गनाईज करू शकतो, वेल डिझाईन करू शकतो. त्याचे गाईडलाईन जे गुगलचे आहे ते आपण प्रॉपर फॉलो करू शकतो. जर आपण आपण हे जे अपडेट थ्रू आपण जर गेलो, तर आपण त्याच्यामध्ये हे गोष्टी करू शकतो. आता एक केस स्टडी आहे, डिजिटल सक्सेसची केस स्टडी आहे. जसं नाईकीने एखादा शूज काढला, तर शूजबद्दल आपल्याला मेल येतो. त्याच्यानंतर त्याचं सोशल कॅम्पेन ते रन करतात. त्याच्यामुळे काय होतं की कस्टमर काय होतो, एंगेज होतो. तो शूज बघतो, वेबसाईटवर जातो, कोणकोणता कलर तो बघतो, आणि ब्रँडिंग जे आहे ते नायकीचे याच्या थ्रू आपण इम्पॅक्ट करू शकतो. तर याच्यामध्ये करिअर करिअरचं जर बोलायचं झालं की डिजिटल मार्केटिंगमध्ये मला करिअर करायचं आहे, तर खूप साऱ्या ई कॉमर्स कंपन्या जसं ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या वॅकन्सीज असतात डिजिटल मार्केटिंगसाठी. टेक स्टार्टअप असतात, एज्युकेशन प्लॅटफॉर्म उडेमी सारखे जे असतात. ते आता एखादा कोर्स आहे, एसीओ कोर्स आहे, तो त्यांना कसा रँकिंगवर आणायचा, याच्या खूप साऱ्या टर्म्स असतात. त्याच्या थ्रू थोडंसं आता प्रॅक्टिकलवर येतो. आता हे दीप्ती मेकअप आर्टिस्ट म्हणून आहे, हे आहे माझ्या फ्रेंडची ही सर्व्हिस आहे, जे ते मेकअप आर्टिस्ट जे आहे ते प्रोव्हाइड करतो. तर आपण काय केलं होतं, यांची एक वेबसाईट बनवली होती. म्हणजे आता आपण असं नाही आहे, म्हणजे मित्रासाठी 2 वर्ष अगोदर मी एक हॅलो सर, वेबसाईट तुमची बनवली स्क्रीन होती. दिसत नाहीये. नाही तुम्ही दिसत आहे? ते हा नाही दिसत, तुम्ही फक्त ते स्लाइडच दिसते. अरे अरे, एक मिनिट हा. नाही, मला दिसतीये स्क्रीन सर तुमची. मला नाही दिसत, ओके, मे बी नेटवर्क इश्यू असेल. नाही 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 सर, ऑनली ते स्लाइडच दिसते, स्क्रीन हा, दिसत नाही. बरं बरं बरं, एकच मिनिट. कारण की तुम्ही काही वेळापूर्वी ते हा हा, ते त्याच्यामध्ये मल्टिपल करता येते का ते बघायचं होतं आपल्याला. हम्म. ऍक्च्युली वन पेजेस सिलेक्ट केला असणार आहे तुम्ही तिथे शेअर हा केलं. तेच 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 झालं.
नितीन सर, तुम्ही शेअरिंग ऑफ करू शकता पहिल्यांदा. देन प्रॉब्ली यू विल गेट एन ऑप्शन. आता दिसत आहे? येस. येस. हो. येस आता येस येस. ही दीप्ती मेकअप आर्टिस्ट नावाची माझ्या फ्रेंडची वाईफ आहे यांनी हे काय करतात, मेकअप सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तर आपण एक वेबसाईट बनवली होती, दीप्ती मेकअप आर्टिस्ट .com. सेकंड नंबरची वेबसाईट दिसत आहे, दीप्ती मेकअप आर्टिस्ट इन पुणे. दिसत आहे हो हो सगळ्यांना? हो, दिसतंय दिसतंय. ठीक आहे. मग आता आपण काय केलं की याला थोडी हेल्प व्हावी म्हणून आपण कीवर्ड सर्च केलं आणि मग आपण बेस्ट कीवर्ड मिळाला, कारण की ते पिंपरी चिंचवडमध्ये राहतात. बेस्ट मेकअप आर्टिस्ट इन पिंपरी चिंचवड आपण टाकलं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यावरती या खूप साऱ्या लिस्टिंग येत आहेत, बिझनेस लिस्टिंग आहेत. या बिझनेस लिस्टिंग थ्रू पण आपण खूप साऱ्या बिझनेस चांगला रिव्ह्यू घेऊन बेस्ट आपण याच्या थ्रू पण रेव्हेन्यू चांगला जनरेट करू शकतो. जस्ट डायल आहे, सुलेखा आहे. आणि बघा इथे बघा आता, बेस्ट मेकअप आर्टिस्ट इन पिंपरी चिंचवड टाकल्यानंतर त्यांची जी वेबसाईट आहे ती रँक करते. मग याच्या थ्रू काय करतात, यांना खूप साऱ्या लीड जनरेट होतात, आणि त्या लीड जनरेट झाल्यानंतर त्यांचा बिझनेस ऑटोमॅटिकली वाढतो. आणि इथून आपण क्लिक केल्यानंतर क्लायंट काय होतो, डायरेक्ट इथे लँड करतो. हे फक्त वन पेजची वेबसाईट आहे, ज्याच्या थ्रू त्यांनी सगळं गोष्टी त्यांनी टाकलेल्या आहेत. याचं याचं फक्त आपण एक डिझाईन करून दिलं आणि नॉर्मल गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या, आणि या वेबसाईटवर लँड झालं की बुक माय टुडे थ्रू इथे कॅलेंडर टाकलेलं आहे. आपण त्या कॅलेंडर थ्रू ते आपला स्लॉट बुक करू शकतात, अपॉइंटमेंट घेऊ शकतात, ट्रायल घेऊ शकतात. आता मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आलो, जेव्हा मी करिअर करत होतो 2010 मध्ये, मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉगिंग करायचो. म्हणजे वेब सिरीजची असो, वेब सिरीज वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज बद्दल आपण लिहायचं. त्याच्यानंतर टेक यू एन मी नावाची माझी वेबसाईट होती. याच्या थ्रू आपण आता हे जे तुम्हाला दिसत आहे क्रॉस बॉर्डर पेमेंट गेटवे, हे गुगल ॲडसेन्स थ्रू आपण रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. ते मी आता त्याच्याबद्दल सांगणार आहे. या प्रकारचे ॲड्स, हा माझा ब्लॉग आहे, मी स्वतः माझा ब्लॉग आहे, आणि याच्या थ्रू आपण हे वेगवेगळ्या ॲड याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता जेव्हा मी करिअर स्टार्ट करायला डिजिटल मार्केटिंगमध्ये, पण मला अशी आवड होती याच्यामध्ये की खूप साऱ्या आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर मग मी वेब सिरीज रिव्ह्यू नावाची वेबसाईट तयार केली, आणि त्याच्यामध्ये मग लुनली ट्यूज कार्टून वेब सिरीज मॅक्स रिव्ह्यू, किंवा मग आता तुम्ही खूप साऱ्या पाताल लोक ॲमेझॉनवर बघितले असेल, ॲमेझॉनचं सपोज पाताल लोक वेब सिरीज रिव्ह्यू, असं जर गुगलमध्ये टाकलं आणि आपला ब्लॉग तिथे रन झाला, पहिल्या पेजवर आपला ब्लॉग जर रन झाला, आणि याच्यामध्ये जे ॲड्स आहेत त्या ॲड्सवर लोक क्लिक करायचे, आणि ते क्लिक केलं की आपल्याला त्याचा रेव्हेन्यू जनरेट करायचा. माझा एक ब्लॉग टॉपला रँक झाला होता. त्याचं कोणती वेब सिरीज होती त्याचं नाव नाही आठवत मला. म्हणजे लोकांनी सीझन, नवाजुद्दीन सिद्दीकीची वेब सिरीज कोणती आहे, आठवते का कोणाला? अपने भगवान में वाली. हा 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 हा, बरोबर. हा ना. त्याचं नाव काय होतं? अप्पुनीच भगवान आहे. त्याचा पहिला सीझन आला होता, आणि मग लोक सीझन 2 चा वेट करत होते, बरोबर. मी काय केलं, सीझन 2 चा एक ब्लॉग बनवला की हे कधी कधी रिलीज होणार आहे. वासेपूर वासेपूर आहे सर ते. हा, असंच काहीतरी. आणि मग मी तो ब्लॉग बनवला, आणि तो टॉपला रँक झाला. डायरेक्ट टॉपला रँक करत होता सीझन 2 टाक, कारण की फर्स्ट वन पाहिल्यानंतर लोकांची क्युरियोसिटी होती का सीझन 2 कधी येईल. मग मी सीझन 2चा रिलीज ब्लॉग बनवला एक माझ्या कंटेंट रायटरकडून, तो लिहून घेतला प्रॉपर, त्याच्यामध्ये प्रॉपर ऑप्टिमाइज केलं, चांगल्या इमेजेस टाकल्या, कीवर्ड पूर्ण ऑप्टिमाइज केलं, आणि माझा ब्लॉग डायरेक्ट पहिल्या नंबरला रँक झाला याच्यामध्ये गुगलमध्ये. आणि मला एका दिवशी त्या ॲड थ्रू मला $600 मिळाले होते तेव्हा. म्हणजे ब्लॉगिंग थ्रू आपण कसा बिझनेस जनरेट करू शकतो हे याचा. मग $600 मला त्या एका पोस्टवर मिळाले होते. म्हणजे एवढं, म्हणजे आपल्यामध्ये जर थोडीशी शिकण्याची किंवा लॉजिकल थोड्या गोष्टी स्टडी करून जर आपण केलं, तर या गोष्टी थ्रू पण आपण बिझनेस जनरेट करू शकतो.
त्याच्यानंतर एक माझी वेबसाईट होती, लाईव्ह क्रिकेट वर्ल्ड कप म्हणून. लाईव्ह क्रिकेट वर्ल्ड कप. तर जेव्हा आय पी एलचं सीझन यायचं की याच्यामध्ये एवढं ट्रॅफिक यायचं की माझं सर्व्हर क्रॅश होऊन जायचं. कारण की मी आता ही जी मॅच आहे, सपोज आता जयपूर राजस्थान वर्सेस मुंबई इंडियन्सची आहे, तर याच्यामध्ये प्रिडिक्शन काय राहील, कोणकोणता प्लेअर खेळेल आणि कोणकोणते प्लेअर आपण घेऊ शकतो, याच्या थ्रू मी ते ब्लॉगिंगवर बनवायचं. तर मला क्लाउड सर्व्हर घ्यायचं काम पडलं, म्हणजे आय पी एलच्या वेळेस. आता या गोष्टी नाही करत, आता मी बिझनेसमध्ये एवढा बिझी असल्यामुळे या गोष्टी करायला मला वेळ नाही आहे. ज्याच्यामुळे बघा तुम्ही, आता 2022ची लास्ट याच्यामध्ये पोस्ट आहे. हे 2013 पासून मी करतोय, आता हे फक्त मी 2023 पासून याच्यावरती पण काम करत नाही आहे. याच्यावरती 2024 पासून याच्यावरती पण आता काही काम करतो, कारण की मला वेळच मिळत नाही तेवढ्या या गोष्टी करायला. तर त्या आय पी एलच्या वेळेस एवढं ट्रॅफिक यायचं, सर्व क्रॅश व्हायचं. आणि मग त्याच्या थ्रू मला एवढा बिझनेस जनरेट, म्हणजे $2,000 पर मंथचा मला त्याच्यामधून रेव्हेन्यू मिळायचा, या ब्लॉगिंग थ्रू, क्रिकेटच्या याच्या थ्रू. तर या प्रकारचे आपण जर ऑप्टिमाइज करू शकतो आपली वेबसाईट, त्याच्या थ्रू रँक करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकतो याच्यामध्ये. पण आता काय आहे, आता तुम्ही गुगलवर काही पण जरी सर्च केलं, तर आपल्याला आता काय, डायरेक्ट अगोदर कसं व्हायचं, डायरेक्ट आपण वेबसाईटवर अगोदर काय करायचो, लँड करायचो. पण आता SEO, अगोदर जे होतं हे ए आय ओव्हरव्ह्यू येत नव्हतं. अगोदर काय यायचं, डायरेक्ट आपल्याला खाली वेबसाईटच्या लिंक्स यायच्या. आता याच्यामध्ये स्पॉन्सर्ड आहेत, जसं आपण बोललो ना, स्पॉन्सर ॲड आपण रन करू शकतो. आता एसीओ कोर्सेस टाकल्यानंतर आता हे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, एसीओ कोर्सेस इन पुणे, आय डी, या स्पॉन्सर ॲड त्यांनी रन केलेले आहेत. आणि याच्या थ्रू काय होते, आपण एसीओ कोर्सेस टाकलं का क्लायंट काय करतो, याच्या थ्रू ए आय ओव्हरव्ह्यू दिसतं त्याला. अगोदर ए आय ओव्हरव्ह्यू दिसत नव्हतं. तर त्याच्यामुळे ए आय ओव्हरव्ह्यू आल्यामुळे ब्लॉगिंगवरती खूप मोठा इम्पॅक्ट पडला. ज्याच्यामुळे आता क्लायंट डायरेक्ट वेबसाईटवर न येता ए आय ओव्हरव्ह्यूवर जातो. तिथून वेगवेगळ्या प्रकारचे, आता डायरेक्ट इथे त्यांनी व्हिडिओ देऊन दिला की काय काय तुम्ही बघू शकतात म्हणून. तर या प्रकारचं आपण डिजिटल मार्केटिंग थ्रू या प्रकारचा पण आपण रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. स्वतःची एजन्सी पण करू शकतो. वेगवेगळ्या लोकांना आपण गाईड करू शकतो. त्याचे बजेट असतात, वेगवेगळे प्रोजेक्ट मिळतात आपल्याला. 15-15 हजार पर्यंत आपण त्यांना चार्जेस करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे. एवढ्या डीप नॉलेज जर तुम्हाला असेल, त्याची एखादी सर्व्हिसेस आपण रँक करू शकतो. आता हे रँकिंग फॅक्टर काय असतं की, त्याचा सपोज एक फोटो स्टुडिओ इन डल्लस किंवा फोटो स्टुडिओ इन ऑस्टिन, या प्रकारचे कीवर्ड देतात ते आपल्याला, आणि त्या कीवर्डवर वरती आपल्याला रँक करावं लागतं. मग रँक कसं करणार आहे, मग ते पेज ऑप्टिमायझेशन करावं लागतं, त्याचे बॅकलिंक्स बनवावं लागतं, त्याच्यावरती आपल्याला अवेअरनेस जनरेट करावा लागतो, तो ब्रँड व्हॅल्यू आपल्याला क्रिएट करावा लागतो त्या एखाद्या त्या त्या जे सर्व्हिसेस आहे. तर या प्रकारचे आपण ऑप्टिमायझेशन करू शकतो एसीओ मध्ये, आणि लीड जनरेट करू शकतो. एसीओ हा मेन लीड जनरेशन बिझनेस, ट्रॅफिकचा बिझनेस आहे. आणि याच्या थ्रू आपण कोणत्याही कंपनीला आपण रेव्हेन्यू जनरेट करू शकतो, किंवा स्वतः तुमची काही प्रोडक्ट असेल तर ते वेगवेगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. त्याच्या थ्रू पण आपण चांगला रेव्हेन्यू याच्यामधून आपण कमवू शकतो. जसा हा मेकअप आर्टिस्टचा बिझनेस आहे, आणि यांनी बेस्ट मेकअप आर्टिस्ट इन पिंपरी चिंचवड टाकले की ही वेबसाईट आपली रँक करते. त्याच्या थ्रू आपली लीड जनरेट होते, ते त्यांना लीड मिळतं, त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर जातं, DM येतं त्यांना, किंवा मग त्यांच्या थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू तिथे बुकिंग करू शकतो, फॉर्म जनरेट करू शकतो आणि लीड जनरेट करू शकतो. आणि Uh, Nitin, हा हा apologize. I couldn't get the whole story, but yeah, I got the idea what exactly it, because it's in the regional language, so it is a little bit tough ओके. for us to understand, but no issues. ओके, Uh, इफ यू हैव एनी Prashant, क्वेश्चन ना, देन लेट मी नो सो आई कैन एक्सप्लेन sure, यू sure, in sure. terms of the technology, technical or something else. So I will explain you all things. Okay, okay, sure. Sure. Uh, just wanted to, hey Prashant, are you there? Prash,
Prashant? Prashant is not available. I can share my number so you can directly contact me if Sure. you have any question. So we can discuss on this. Okay? Okay. Sorry, So Prashant made you sorry, I'm coach. I here. think he will be joining. Sorry, I'm here. Hey, Please. hey, Prashant. So we have two. I apologize, Nitin, disturbing you for a minute. Uh, No problem. we have two people. Manoj Nim is there and Sachin. Uh-huh. So just wanted to convey that two people are there. So Okay. Who? I mean, they do they understand Marathi? no. No. For Sachin, I know he understand. He's from there only. But for Manoj and me, we are only comfortable with English and Hindi. Don't know Marathi. Sorry. From next onward, I will try to take a session on No, the Hindi that's language. not a big issue, Nitin. Generally, Yeah. we do have sessions in English or mostly English, but no worries Hmm. about that. Sure, sure. I we I will got take that. care from next time, so we can go with the English or Hindi also. No, no, no problem. No Sure. problem. Okay. Okay. So Thank you. yeah, Thank you. Prashant, we can update the database or whatever we wherever you maintain. So Manoj and Sachin is there. So would like to convey with. Yeah, 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 sure, sure. We'll connect with them. Thank you. yeah, yeah. So after the session, maybe we can take from Manoj and uh, Okay. the introduction. Sure. Nitin sir, shall we continue? शुअर शुअर. आता एसीओ डिजिटल मार्केटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे करिअर आपण करू शकतो. याच्यामध्ये ई कॉमर्स कंपन्या आहेत, टेक स्टार्टअप आहेत, एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत, हेल्थकेअर आहेत. हेल्थकेअरमध्ये आपण एक पॉलिसी विकायची आहे आपल्याला. तर पॉलिसी जपवर टाकले की टर्म इन्शुरन्स पॉलिसी मला सर्च करायचं आहे गुगलवर. पीपीटी शेअर करायची आहे का? पीपीटी. अरे पीपीटी शेअर करायची राहिली का? ओके, जस्ट अ सेकंड. ओके. हेल्थकेअर ते कंपन्या दे आहेत. मला हेल्थकेअर कंपन्यांना खूप साऱ्या त्यांच्या पॉलिसीज विकायच्या एक असतात. ते एक होती ना छोटी मध्ये. आणि त्या पॉलिसी विकण्यासाठी पण त्यांना डिजिटल मार्केटिंगची गरज असतात. त्याच्या थ्रू त्याच्यामध्ये पण खूप सारे करिअर ऑपॉर्च्युनिटी आपल्याला अवेलेबल आहेत. हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये खूप साऱ्या करिअर अवेलेबल आहेत. फायनान्समध्ये खूप सारे लोन्स आपल्याला देतात, कॉल्स येतात, डेटाबेस जनरेट होतात. त्याच्या थ्रू आपण मोबाईल ॲप थ्रू पण आपण एवढी नाही कसं सांगत. ऑप्टिमाइज करून बिझनेस जनरेट करू शकतो. तर या पण प्रकारचा डिजिटल मार्केटिंगचा उपयोग जो महिलांचं वेगळं प्रत्येक राहते, पुरुषाचं वेगळं राहते. Neeraj sir, could you please mute yourself? लेडीज खातात. Neeraj sir, Neeraj sir, can you mute? Yeah, thank you. Sorry. ती करिअर ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये भरपूर साऱ्या आहेत. आज 2-3 वर्षापासून डिजिटल मार्केटिंगचा खूप म्हणजे खूप रिस्पॉन्स वाढला आहे. आणि प्रत्येक कंपनीला डिजिटल मार्केटिंगसाठी मुलं पाहिजेच असतात, सर्व्हिसेस पाहिजेच असतात. कोणी कोणी एखादी एजन्सी हायर करतात किंवा कोणी कोणी स्वतः आपले एम्प्लॉई हायर करतात. याच्यामध्ये आता आमच्या मार्केट रिसर्चमध्ये पण माझे जे कॉम्पिटिटर आहे, आता माझा जो मेन बिझनेस आहे तो मार्केट रिसर्च आहे. 2014 पासून मी या मार्केट रिसर्चचा बिझनेस करतो आहे. याच्यामध्ये मी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जॉब केला आहे मार्केट रिसर्च. त्याच्यामध्ये मार्केट्स अँड मार्केट्स आहेत, ग्रँड व्ह्यू रिसर्च आहे आणि इथे ट्रान्सपरन्सी मार्केट रिसर्च आहे. इथे 700 एम्प्लॉई आहेत या कंपन्यांमध्ये आणि त्याच्यामध्ये 150 ते 200 हे डिजिटल मार्केटिंगचेच हे असतात, तिथे एम्प्लॉईज असतात. आणि स्टार्टिंग पॅकेज 3 लाखापासून पुढे आपल्याला डिजिटल मार्केटिंगमध्ये आपल्याला करिअरचं आपल्याला स्टार्ट होतं. तर डिजिटल मार्केटिंग आता कॉन्क्लुजनवर येतो. कोणाला काही क्वेरी आन्सर असेल तर आपण नक्कीच घेऊया त्या. सक्सेस जो आहे तो आपण एखाद्या प्रॉडक्टचा किंवा एखाद्या सर्व्हिसचा सक्सेस जो आहे तो आपण या डिजिटल मार्केट थ्रू आपण ड्राईव्ह करू शकतो. ठीक आहे. बस एवढं बोलतो. कोणाला काही क्वेरी क्वेश्चन असेल तर ते विचारू शकतात. नितीन हा सर, मला येस गो अहेड. येस सर, अमोल सर. नीरज सरांना काहीतरी प्रश्न आहे म्हणते. Let हा them. नीरज सर. डिजिटल प्रोडक्ट सेल करायचं असेल तर
याचा यूज कसा होऊ शकतो? डिजिटल प्रोडक्ट सेल करा म्हणजे प्रोडक्टचं नाव काय आहे? नाही, मला मी आता थोडासा बिगिनरच आहे, त्यामुळे असं स्पेसिफिक नाही आहे, पण असं हाय लेवल ओव्हरव्ह्यू कसा असू शकतो यावर? मग सर त्या प्रॉडक्टची आपण वेबसाईट थ्रू आपण सेल करू शकतो. त्या प्रॉडक्टच्या बद्दल आपण वेबसाईटवर टाकू शकतो. त्याच्यानंतर त्याचं तुम्हाला जर मोठ्या लेवलवर करायचं असेल त्याच्यामध्ये तर त्याचे ॲड्स रन करू शकतो आपण त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टचं. त्या प्रॉडक्टची एखाद्या आपण रील बनवू शकतो ज्याच्या थ्रू शेअर करून आपण त्याच्या थ्रू पण लीड जनरेट करू शकतो. म्हणजे तो प्रॉडक्ट जर आपलं असेल तर त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे लीड जनरेट करायचे त्याचे टर्म्स आहे. अ, तर त्याच्या थ्रू आपण लीड जनरेट करू शकतो सर कोणत्याही प्रॉडक्टचं. ओके. येस अमोल ठीक सर. आहे नितीन. हं. हा, मला मला ऍक्च्युली पहिला प्रश्न होता की आता जसं GDPR आहे युरोपसाठी, ठीक आहे. हो 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 हो. आ- तसंच आता आपले जे ईमेल असतील, व्हॉट्सअप असेल, म्हणजे मेसेज, हम्म सोशल हम्म मीडिया असेल, हम्म किंवा आपले फोन कॉल किंवा SMS असतील, याच्यामध्ये ब्लॉकिंगचा फीचर असतो, राईट? हम्म. आणि मग जर का ब्लॉकिंग केलेलं असेल, तर मग अशा केसेसमध्ये ब्लॉकिंग म्हणा किंवा स्पॅम म्हणून मेन्शन केलेलं असेल, हम्म. राईट? तर मग अशा केसेसमध्ये तुम्ही कसं काय ते टॅकल करता? कारण जर का त्याची क्वांटिटी जर का वाढत गेली तर हम्म. ऑब्व्हियसली त्याचा बिझनेसवर इम्पॅक्ट होतो. हो हो हो. म्हणजे जे सर्च इंजिन आहेत ते पण तुमचा बिझनेस जो आहे तो डिव्हॅल्यू करायला सुरू करतात, आणि बरोबर. तुमची रँकिंग जी आहे ती हळूहळू कमी होते. तर मग हम्म. अशा अशा केसेस तुम्ही टॅकल कसे करता? या केसेसमध्ये आपण काय करतो, जेन्युन जो क्लायंट आहे त्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो की ज्याला त्या प्रॉडक्टची खरोखर नीड आहे. सपोज आपण एखादे AWS सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. AWS सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या कोणकोणत्या कंपन्या आहे त्या कंपन्यांना म्हणजे ज्या कंपन्यांना त्याची गरज आहे त्याच म्हणजे याच्यामुळे स्पॅम होणार नाही याची आपण काळजी घेतो. आता आपण जेव्हा क्लायंटला मेल करतो तर मेल करतानाच आपण त्याला मेलमध्ये मेन्शन करतो की तू याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत का. आणि आपण युरोपच्या क्लायंटला मेल करत नाही अमोल सर. म्हणजे आता माझ्या हम्म. कंपनीमध्ये एक केस झाली होती मागच्या वेळेस. GDPR पॉलिसीमध्ये तो आला होता आणि त्या क्लायंटनी डायरेक्ट केस केली होती आमच्या बरोबर. कंपनीवर, ज्या जुन्या बरोबर. कंपनीवरती आहे. तर याच्या थ्रू मग ते सेटलमेंट करावं लागतं आपल्याला. सेटलमेंट जवळपास आपल्या म्हणजे माझी जी कंपनी जिथे मी जॉब करत होतो जवळपास 5 लाखाची त्या क्लायंटसोबत खूप महाग सेटलमेंट पडतं केली ते. होती. तर या प्रकारचे आपण पर्टिक्युलर क्लायंट सोबत जर आपण केलो आणि व्यवस्थित जर टार्गेट ऑडियन्स जे आहे आपलं ते केलं आपण आणि कोणत्या क्लायंटला पाठवायचं आणि कोणत्या क्लायंटला नाही पाठवायचं याचं जर आपण अनालिसिस केलं म्हणजे तर इन्स्टेड ऑफ फ्लड मार्केटिंग, राईट? हो हो. इन्स्टेड ऑफ फ्लडिंग एव्हरीबडी, फक्त बरोबर. टार्गेटेड ऑडियन्स जे आहे फक्त त्यांनाच टार्गेट करायचं. त्यांना टार्गेट तेव्हाच आपलं बट प्रॉडक्ट सेल होईल, बट तेव्हाच आपली तुमच्याकडे सर्व्हिस प्रोव्हाइड बट करेल. तुमच्याकडे हा डेटा कसा येतो की हे हा माझे बरोबर टार्गेटेड बरोबर ऑडियन्स बरोबर आहेत किंवा बरोबर. टार्गेटेड ओके कस्टमर आहेत त्या पर्टिक्युलर बिझनेसचे, हा डेटा तुम्हाला कसा मिळतो? ओके. आता याच्या थ्रू एक अपोलो नावाचा टूल आहे किंवा हा. लिंक्डइनचं सेल्स नेव्हिगेटर आहे. या सेल्स नेव्हिगेटर थ्रू काय होतं, जसं CMI मार्केटचं प्रायव्हेट लिमिटेडमध्ये किती एम्प्लॉई मी बघू शकतो. हम्म. त्याच्या थ्रू जर मी माझ्या कंपनीचा ईमेल ID टाकला असेल किंवा माझा जीमेलचा ID टाकला असेल तर नेव्हिगेटर काय करतो, तो मेल ID मला डायरेक्ट डिस्प्ले करतो. याच्या थ्रू क्लायंटची आपले ज्याचा प्रोफाईल आहे त्याच्या परमिशनची काही गरज नाही. आणि लिंक्डइनला आपण पैसे पे करतो आणि तो आपल्याला डेटाबेस प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर दुसरा ओके. टूल आहे अपोलो नावाचा. हम्म. अपोलो थ्रू मी जर म्हटलं की इन्फोसिसमध्ये मला AVP किती आहे आणि ते AVP म्हणजे क्लाउड क्लाउड सर्व्हिसेसचे AVP मला सर्च करायचे असेल तर अपोलोमध्ये मी ते क्वेरी टाकायची. क्वेरी टाकल्यानंतर मला AVPची पूर्ण लिस्ट येईल आणि मी तिथं व्ह्यू ईमेल केलं का त्याचा मेल ID मला तिथून मिळतो. ह्या सगळ्या पेड सर्व्हिसेस आहेत आणि या सर्व पेड सर्व्हिसेस काय करतात, लिंक्डइन थ्रू डेटा फेच करतात सेल्स नेव्हिगेटर थ्रू आणि ते आपल्याला डिस्प्ले करतात आणि त्या सर्व्हिसेसचे आपल्याकडून ते पैसे घेतात. राईट, राईट. लिंक्डइनवर आणि तुमचं प्रोफाईल आहे म्हणजे तुमचा मेल ID तो बरोबर, सगळ्या डिटेल्स लोकांपर्यंत जाईल आहेत. म्हणजे जाईल म्हणजे जाईलच. हो. सगळ्या डिटेल्स आहेत, करेक्ट, येस करेक्ट. येस. बट जसं GDPR युरोपमध्ये आहे हम्म. तसं स्ट्रॉंगली रूल्स किंवा लॉज
असं इंडिया रिजन किंवा आणखी कुठल्या रिजन्स मध्ये आहे का कोणत्याच की कोणत्याच रिजन मध्ये कोणताच रूल नाही आहे, फक्त GDPR पॉलिसी ते युरोपमध्ये चालतं. युरोपमध्ये आहे? ओके बाकी ओके. कोणत्या कंट्रीमध्ये कोणतंच आपल्याला अशी टर्म्स नो नाही. रिस्ट्रिक्शन्स. नो रिस्ट्रिक्शन्स. बर. US मध्ये पण आहे, तसं मला आठवत नाही, पण काहीतरी कॅलिफोर्निया हिप्पा म्हणून आहे US मध्ये, HIPPA. ओके हिप्पा ओके आहे आणि अजून एक आहे कॅलिफोर्निया म्हणून पण काहीतरी एक आहे. ओके ओके. या आता या केसेस मी खूप हँडल केलेल्या आहेत. ईमेल मार्केटिंगमध्ये जातो आम्ही, आम्हाला ते कंपनी आम्हाला क्लेम करतात. पण आतापर्यंत मी जेवढे पण क्लायंट फेस केलेले आहेत ते सगळे युरोपचेच होते. त्याच्यामुळे बाकीच्या क्लायंटला काही प्रॉब्लेम नसतो, पण युरोपच्या क्लायंटला आपण मेल करताना किंवा त्यांना त्यांच्याशी बोलताना आपल्याला खूप गोष्टी जपावं बघावं लागतं. लागतं. राईट, ऍग्री. हां हां. सेकंड माझा प्रश्न होता सर, येस येस. की सपोज आता आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, राईट? एआयचा बरोबर. टूल वापरून बरेचसे आता डायरेक्टली बिझनेस करतायत इन्स्टेड ऑफ डुईंग एनिथिंग, बरोबर हम्म. आहे? सो जर का आपल्याला सपोज अमेझॉन एक एक्झाम्पल घेऊ आपण, ठीक आहे, ई हम्म. कॉमर्स साईट. सपोज अमेझॉन वर मला ऍज अ सेलर म्हणून बिझनेस चालू करायचा आहे, ठीक आहे, येस येस. बट माझ्याकडे कुठलेही प्रोडक्ट नाही. हम्म. म्हणजे ना मला प्रोडक्शन करायचं आहे, ना मला सेल्स करायचं आहे. सेल्स इन द सेन्स कुणाकडून तरी माल घेऊन दुसऱ्याला कुणाला तरी विकायचा आहे, असं काही हम्म. करायचं नाहीये. पण तरी मला Amazon वर सेलिंग करायचं आहे. तर मग अशी कुठली टेक्निक आहे का, की तरी सुद्धा आपण ऍज अ सेलर म्हणून राहू शकतो? ॲमेझॉनवर आपण किंवा फ्लिपकार्ट आपण लिस्टिंग करतो, तर ते ॲज अ प्रॉडक्ट म्हणूनच आपल्याला लिस्ट करावं लागतं. तिथे ॲज अ हम्म, सर्व्हिसेस म्हणून आपल्याला लिस्ट करता येत नाही त्याच्यामध्ये. हम्म, तुमच्याकडे जर प्रॉडक्ट असेल, सपोज एखाद्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे, तर ॲपलचं सपोज मला आयफोन विकायचे आहे, हम्म, तर मला ते पर्टिक्युलर इंडियाचा जो ॲपलचं मार्केटिंगचा जो मला त्याची परमिशन लागतं, त्याचं लेटर लागतं, हम्म. ऑथराईज लेटर लागतं, त्याच्यानंतरच करेक्ट, आपण लिस्टिंग करू शकतो करेक्ट, करेक्ट, ॲमेझॉनमध्ये. करेक्ट. तर ॲमेझॉन जी आहे ती प्रॉडक्ट बेस आहे. फ्लिपकार्ट जी आहे ती प्रॉडक्ट बेस आहे, ते सर्व्हिसेस बेस नाही आहे. त्याच्यामुळे राईट. प्रॉडक्ट असल्याशिवाय आपण ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट आपण लिस्टिंग नाही करू शकत. सो मग कम्पॅरेटिव्ह म्हणजे हम्म. हे झालं अमेझॉनचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतात, त्याच्यानंतरच ते लिस्टिंग होतं, राईट? येस येस येस. पण मग कम्पॅरेटिव्हली जे सपोज एक चार्ट जीपीटी आपण टूल घेऊया, की हम्म. जीपीटीच्या थ्रू सुद्धा लोक बिझनेस करतायत. तर मग ह्या बिझनेसमध्ये आणि त्या बिझनेसमध्ये काय असा फरक आहे? चॅट जीपीटी थ्रू बिझनेस करताय म्हणजे एक्झॅक्टली काय करताय ते नाही कळलं मला. म्हणजे सपोज आता मला एखादी सर्व्हिस जरी प्रोव्हाइड करायची असेल, ठीक आहे, हम्म. तर सपोज मला काय ट्रान्सलेशनची सर्व्हिस प्रोव्हाइड करायची, एक ट्रान्सलेट एक्झाम्पल किंवा घेऊया, आता मग कमी झालंय ते. ग्राफिक्सची वगैरे. हां. हा, कुठली पण सपोज हो मला हो. काय करायचंय, डायरेक्टली मला सपोज व्हिडिओ कंटेंट डायरेक्टली तुम्हाला येस येस. बनवून द्यायची आहे, ठीक आहे, बरोबर. एक एक्झाम्पल घेऊया. हम्म. सो आता अशा अशा सर्व्हिसेस तर मी काय अमेझॉनवर देऊ शकत नाही, नाही नाही राईट? नाही. कारण ते शेवटी मग क्रिटिकल गोष्टी होतील, की माझं येस. सगळंच ओपन होतंय अमेझॉनवर, राईट? सो असं न करता लोक काय करतायत आता सध्या, की डायरेक्टली एआय चे टूल्स वापरून येस. म्हणजे तुम्ही फक्त मला कंटेंट सांगा की तुम्हाला कशाचं बनवायचं आहे. सो हम्म. आय विल डायरेक्टली आज चॅट जीपीटी फॉर एक्झाम्पल, की येस. क्रिएट असा असा डेटा, म्हणजे जर का मला टेक्स्ट त्याच्यावर व्हिज्युअल पाहिजे असेल तर, अँड डायरेक्टली क्रिएट अ व्हिडिओ बेस्ड ऑन दिस कंटेंट. येस. सो इट विल ऑटोमॅटिकली गिव्ह अस मी द कंटेंट, आणि मग ते मी डायरेक्टली क्लायंटला जे आहे ते ऍज अ फर्स्ट कॉपी म्हणून सेंड करून टाकेल किंवा येस. शेअर करेल, राईट? बरोबर. सो मग अशा गोष्टीचा आणि हे जे डिजिटल मार्केटिंग आहे किंवा डिजिटल कंटेंट क्रिएशन आहे, याच्यावर काही इम्पॅक्ट होतोय का आता सध्या? नाही, याचा काही इम्पॅक्ट पडणार नाही. उलट आता तुम्ही हा टॉपिक काढल्यावर खूप छान झालं. आता मुलं म्हणजे जे फ्रेशर 10वी 12वीतले मुलं या हम्म, प्रकारचे एआय थ्रू कंटेंट जनरेट करतात. त्याच्या थ्रू वेगवेगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इमेजेस तयार करतात आणि त्या इमेजेस फिवर हा असा एक प्लॅटफॉर्म आहे हम्म, ज्याच्या थ्रू आपण सर्व्हिसेस आपल्या सेल करू शकतो. अपवर्क असो किंवा फिवर असो. आणि हम्म. त्या फिवरवरती जर गेलो ना आपण, $5-5 $2-2 मध्ये आपल्याला एक खूप ए प्रकारचा व्हिडिओ असो किंवा कोणतीही मिळून सर्व्हिस जातो. असो, एसीओ सर्व्हिसेस असो किंवा एखादं मला होस्टिंग, मला माझी वेबसाईट होस्ट करायची आहे, मला हेल्प पाहिजे आहे, क्लाउड वरती माझी डेटाबेस मला रन करायचा आहे, या प्रकारचं आपण जे स्वतःची आपली सर्व्हिसेस आहे हे आपण एआय थ्रू जनरेट केलेले जेवढे पण प्रॉडक्ट असो
ते आपण फिवरवरती किंवा अपवरती आपण ते हे करून आपण त्याच्यावरती पण चांगला बिझनेस रन करू शकतो. आता राईट. मुलं मुलं म्हणजे ग्रॅज्युएशनला पण गेलेले न मुलं एवढे छान प्रकारचे ए आय कंटेंट जनरेट करत आहे ज्याच्या थ्रू आपण ते म्हणजे हजारो डॉलर कमवत आहे. हा एक राईट. खूप चांगला बिझनेस आहे. ए आयचा जर तुम्हाला खरोखर यूज जर करता आला ना, वेगळ्या प्रकारच्या टर्म्स तुम्हाला टाकता आला त्याच्यामध्ये, तर खूप सारा बिझनेस आपण जनरेट करू शकतो. ए आय वरती पण एखादा सेशन आपण घेऊ शकतो ज्याच्या थ्रू आपण काय काय क्रिएटिव्ह करू शकतो, राईट. व्हिडिओ कशा प्रकारचा क्रिएट बिझनेस थ्रू AI थोडक्यात. ऍडव्हर्टाइजमेंटची मला आता काही गरज नाही. मला राईट. ऍडव्हर्टाइजमेंटचा मला व्हिडिओ बनवायचा आहे, माझं प्रॉडक्ट करायचं आहे. अगोदर कसं करायचं, एक मॉडेल आपण सिलेक्ट करायचो, बरोबर. एक फोटोग्राफर सिलेक्ट करायचो, प्रॉडक्ट करायचो, मग ते मॉडेल हातात फोटो घ्यायची, त्या मॉडेलला वेगळे पैसे द्यायचे, फोटोग्राफरला वेगळे पैसे द्यायचे. हे आता काही करायची गरज नाही. आपण चॅट जीपी थ्रू डायरेक्ट आपण प्रॉम्प्ट रन केला तर त्या प्रकारचे ऍड आपल्याला डायरेक्ट आपल्याला रन करू शकतो आपण. एक खूप मोठी एआय मुळे खूप साऱ्या डोअर्स ओपन झाले. डोअर्स ओपन झालेले ऍग्री. आहेत. हा, फक्त ते शिकणं गरजेचं आहे. सगळे लोक म्हणतात की एआय मुळे असा लॉस होतो. एआय मुळे लॉस नाही होत. तुम्ही आणखी तुमची क्रिएटिव्हिटी आणखी इन्हान्स करू शकता असं मला वाटतं. सर सेकंड मला आणखी एक प्रश्न होता. येस सर. आता ते ऍक्च्युली मी तुमचं ब्लॉगिंग आणि ऍफिलिएट मार्केटिंग बघितलं. मला माझे सुरुवातीचे थोडेसे स्ट्रगलचे दिवस आठवले. ते ते ऍक्च्युली खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला जर का पॅसिव्ह इन्कम पाहिजे असेल हा हा तर इट्स अ व्हेरी गुड सोर्स दॅट यू जस्ट राईट. म्हणजे काय म्हणता, महिन्याला एक जरी पोस्ट तुम्ही टाकत राहिली आणि गुगल ऍडसेन्स किंवा अशा गोष्टींचा उपयोग केला किंवा बाय सेल ऍड जे आहेत, तर अशा गोष्टींचा जरी तुम्ही उपयोग केला तरी यू कॅन कंटिन्युअसली गेट युअर पॅसिव्ह इन्कम विदाउट डुईंग एनिथिंग. बरोबर. म्हणजे तुम्हाला जॉब पण करायची गरज नाही. अशा हो पण हो. खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत. जर का तुम्ही बायसेल ऍड्स जर का चेक केली तर अशा कितीतरी वेबसाईट्स आहेत ज्या फक्त पोस्ट लिहितात, बाकी काही करत नाही. बरोबर. आणि त्या पोस्टच्या जीवावर ते लाखो डॉलर्स महिन्याचे कमवतात. येस सर. म्हणजे ऍडचे तर वेगळे, पण त्याच्या थ्रू त्यांना जो बिझनेस मिळतो वेगळा, तो आणखी वेगळा. बरोबर बरोबर. मी खूप आधी करायचो, सुरुवातीला नवीन नवीन होतो. लिंक एक्सचेंज गेट पोस्टिंग म्हणतात त्याला. हा, पण ते मला वेळ मिळायचा नाही त्याच्यात, कारण त्याला इन्व्हेस्टमेंट पण पाहिजे ना. तुम्हाला बराच इन्व्हेस्टमेंट विचार त्याला करावा वेळ. लागतो, कीवर्ड सर्च करावे लागते. बरोबर बरोबर. त्याच्यानंतर तुमची पोस्ट जी आहे ती युनिक पण असली पाहिजे, नाहीतर मग गुगल रँकिंग डाऊन करतो तुम्हाला. येस येस. परत बऱ्याचशा गोष्टी आहेत. हो हो. मला जास्त ते आठवलं म्हणून नाही जास्त नाही, बरोबर आहे. mention करतोय. चला, आणखी कोणाला काही क्वेश्चन? तुझ्यावरती. हॅलो हॅलो. येस सर. हॅलो. हा सर, हा, मला वेबसाईट तुमचा आवाज नाही येत सर, क्लिअर आवाज नाही येत. हॅलो, आवाज कट होतोय सर. मीन वाईल मी सचिन वाघमारे बोलतोय. हा हा. मी आणि माझ्या माझ्या नेफ्यूचं मी इंट्रोडक्शन करून देतो. माझा नेफ्यू आहे साकेत वाघमारे. त्याने ग्रॅज्युएशन केलं बीकॉम मध्ये आणि डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करून तो आता कुठेतरी जॉबला जातोय. येस येस. ओके. ज्यावेळेस तुम्ही सांगितलं डिजिटल मार्केटिंग, मी त्याच्याकडे लॅपटॉप घेऊन आलो. म्हणतो ऐक, तुझ्याशी रिलेव्हंट आहे आणि तुलाही काय भेटतात तर बघ म्हणून. अच्छा अच्छा. बर बर. तर त्यालाही आयडिया भेटली बऱ्यापैकी, आणि त्याला काय क्वेश्चन असेल तर आपल्या ग्रुपमध्ये मी त्याला ऍड करेल, मग तो तुम्हाला वगैरे काही येस सर. रेज करू शकेल. शुअर शुअर शुअर. मी अमोल ह्यांना हे करेल, कनेक्ट करेल नंतर, कारण माझ्या डोक्यात होतं सायन्स जर्नी सारखे काही युट्यूब व्हिडिओज आहेत ना, ते काय बनवता येतील का मला. मग त्याच्यासाठी मला कॅमेरा वगैरे असं काय काय लागणार, तर ते थोडंसं सायलेन्स झोन मध्ये जाऊनच तिथे करावं लागतील आणि तसे पोस्ट वगैरे करून मला अर्निंग युट्यूब पण चांगला प्लॅटफॉर्म आहे अर्निंग करायचा. फक्त त्याच्या थ्रू युट्यूबवरही ए आय जनरेटेड कोणतंही कंटेंट, व्हिडिओ, इमेजेस चालत नाही. त्याचे क्रेज जर असेल तर आपण जे ओरिजिनल आणि रिअल आहे तेच आपण युट्यूबवर आता आता 2-3 दिवसा अगोदर त्यांची पॉलिसी आली, तर त्याच्या थ्रू पण आपण चांगला इन्कम करू शकतो युट्यूब थ्रू. Okay, एक रिक्वेस्ट आहे की shall we stop the recording? I don't know who had started the recording. It's getting recorded, but Sure, sir. My session is end now, हॅलो sir. हॅलो सर. Yes, sir. Yes, sir. हा, तर मी विचारत होतो की वेबसाईट ॲप बनवायचा आहे. माझ्या मित्राचा बिझनेस आहे, छोटासा स्टार्टअप आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे समजा विदाउट लेस कोडिंग किंवा लेस टायमिंग
असं जरा सुचवा ना, की जेणेकरून ओके. त्यासाठी मी जरा वर्कआउट करेल. बरं. आता खूप साऱ्या कंपन्या आहेत जे ऑलरेडी रेडीमेड ॲप आपल्याला प्रोव्हाइड करतात. याच्यामध्ये काय असतं, एक सपोज नितीन शिरसाट ग्रोसरी स्टोअर एवढं नाव मला एडिट करायचं आहे. त्याच्यानंतर माझा डिटेल्स टाकायचे आहे आणि ॲप डायरेक्ट लाईव्ह होऊन जातं. तर अशा खूप साऱ्या कंपन्या प्रोव्हाइड करतात ॲप जे ऑलरेडी रेडीमेड आहे. त्यांचा बिझनेस जर त्या टाईपमध्ये असेल की ज्याच्या थ्रू ते ॲप सगळीकडे अवेलेबल असेल, तर एकदम कमी पैशात ते ॲप आपण परचेस करायचं. होस्ट पण तेच करून देतात, सगळ्या गोष्टी त्या करून देतात आणि आपल्या नावावर ते प्ले स्टोअरमध्ये पण ते रजिस्टर करून देतात आणि आपण ते ॲप डायरेक्ट आपल्या नावाने रन करू शकतो. सपोज मग एखाद्या वेगळी टर्म आहे म्हणजे एकदम युनिक आयडिया आहे, तर त्याच्या थ्रू आपल्याला एक डेव्हलपर हायर करून, एजन्सी हायर करून ते आपल्याला ॲप बनवावं लागेल आणि त्याच्या थ्रू पण आपण चांगला बिझनेस रन करू शकतो. त्यांचं प्रॉडक्ट काय आहे माहिती पडेल? ऍक्च्युली त्याच म्हणजे असं हे नाही का, समथिंग कार स्टोअर प्लस मसाले स्टोअर, समथिंग लाईक घरगुतीच आहे हा, मग तसं ते आपलं. त्यांना स्पेशल डेव्हलपर हायर करायची काही गरज नाही. खूप साऱ्या प्लॅटफॉर्म आहेत जे ऑलरेडी प्रोव्हाइड करतात असे ॲप्स. हे असे ॲप्स आपण घ्यायचे आणि तर मला लिंक वगैरे म्हणजे तुम्ही पिंक केले तर बरं होईल, समजा हो हो, इथं मला आपल्या पाठवा chat. तुम्ही. मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे चालेल. ओके. आणि आपल्याला समजा कंटिन्युअस कनेक्टिव्हिटी पाहिजे असेल, इफ एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी इन कंटिन्युअस कनेक्टिव्हिटी ओव्हर व्हॉट्सॲप, देर इज अ लिंक आय हॅव शेअर्ड राईट नाव. ओके, प्लीज शुअर, आय विल जॉईन दॅट वन. जॉईन दॅट ग्रुप. या, थँक्यू सो मच. सर, आणखी एक प्रश्न आहे. शुअर सर. माझी पुतणी आहे, ती आता 9 वर्षाची, ऍक्च्युली आता जस्ट 9 वर्षाची झाली. आणि तिने जस्ट आता एक, म्हणजे मी तिला एनकरेज केलं होतं की स्टोरी स्टोरी बुक लिहिण्यासाठी. ठीक येस. आहे. सो तिने आता बऱ्याचशा स्टोरी तिच्या स्वतःच्या आयडियाने जे काय आहेत इमॅजिनेशननी त्या लिहून काढलेल्या आहेत. आणि नाव वी वॉन्ट टू पब्लिश दॅट ॲज अ बुक, स्टोरी बुक्स ऑन हर नेम. ठीक आहे. सो ते ते कसं प्रोसेस करता येईल आता मला, म्हणजे असं काय म्हणतात, ट्रॅडिशनल पब्लिशर्स माहिती आहेत, बट इन द न्यू एज असे कोणते वेज आहेत की आपण चांगलं पब्लिश करू शकतो, त्याला पब्लिसिटी आणि रेव्हेन्यू दोन्ही पण जनरेट होतील असं. ओके. आता ते बुक आपल्याला पेपरमध्ये जर पेपर कॉपी जर असेल तर ते आपण ॲमेझॉनला वगैरे लिस्ट करू शकतो. हम्म, आणि जे डिजिटल असेल तर ॲमेझॉनचं किंडले म्हणून आहे, त्याच्यावरती पण हम्म, आपण ते बुक आपण टाकू शकतो. आणि मग तिच्या ज्या स्टोरी आहे किंवा मग तिनं जे बुक पब्लिश केलं ते त्याला चांगली मार्केटिंग, आता ॲमेझॉनमध्ये पण आपण मार्केटिंग करू शकतो. हम्म. ॲमेझॉन सपोजमध्ये खूप साऱ्या बुक्स आहेत, पण या बुक्स कोणी जर सर्च केलं तर माझं बुक सगळ्यात वरती दिसलं पाहिजे. त्यासाठी एक ॲमेझॉनची एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी असतं ज्याच्यामुळे आपल्याला वेगळे पैसे पे करावं लागतं. तर त्याच्या थ्रू पण आपण ते बुक आपण सक्सेस करू शकतो आणि त्या बुकचा चांगला सेल्स रेशो आपण वाढवू शकतो. आणि मग तिला वाटत असेल का हे बुक आपण पब्लिश न करता ब्लॉग ब्लॉग थ्रू आपण जनरेट केलं पाहिजे, लोकांना ब्लॉग थ्रू गेलं पाहिजे, मग त्या सर्व्हिसेसचे आपण काही पैसे घेतले पाहिजे वेबसाईटचे रजिस्ट्रेशन थ्रू, तर पण तसं पण आपण करू शकतो. ओके. हम्म. आणखी काही क्वेरी, क्वेश्चन? खूपच सुंदर सेशन झाला नितीन सर. थँक्यू सर. फक्त ते हिंदी किंवा इंग्लिशमध्ये घ्यायला पाहिजे होतं, त्याच्यामुळे बाकीच्यांना पण कळलं असतं. आपण आता याच्यामध्ये सर्च सर इंजिन नंबर देऊन ऑप्टिमायझेशन आहे. ओके ओके सर, मी टाकतो. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हा एवढा मोठा टॉपिक आहे की याच्यावर तर आपण वेगळं एक लेक्चर घेऊ शकतो. सर्च इंजिन मार्केटिंग आहे, याच्यावर आपण वेगळं लेक्चर घेऊ शकतो. म्हणजे हे जे आहे, या ज्या टर्म्स आहे, या टर्मचा फक्त मी आज ओव्हरव्ह्यू सांगितला. पण याचं जर डीपमध्ये जर जायचं असेल आपल्याला, तर याच्यावरती पण आपण वेगळं सेशन घेऊ शकतो. ते आपण फ्युचरमध्ये घेऊ. ठीक, ओके सर. थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू फॉर एव्हरीवन. युअर टाइम. थँक्यू. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. शुअर शुअर.